हॅलो नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. काल तुम्ही भरभरून आईला प्रेम दिलं. खूप साऱ्या जणींनी आशीर्वाद पण दिले की आई लवकर बरी होऊ दे. तर तुमचे फार मनापासून आभारी. तुमच्या कमेंट ज्यावेळेला तिला वाचून दाखवल्या तिला खूप बरं वाटलं. तिच्यामध्ये माया एवढी आहे, फक्त लावून तरी बघा. हा शब्द मी कायम तुम्हाला म्हणते की लावून तरी बघा. तिचा पण स्वभाव माझा स्वभाव सेम येतो. प्रेम दिलं प्रेमच मिळणार. माया भरपूर आहे मनामध्ये. पण ज्यावेळेला म्हणतात ना, आपण एखादी गोष्ट जर आपण तिरस्कार दिला तर ती भलेही कोणाला तिरस्कार देणार नाही, पण ती ना गुपचूप तिथून निघून जाणार. असे पण तिच्यामध्ये गुण आहेत जे माझ्यामध्ये आहेत, किंवा जे आपल्या मी परवा जे बोलले ना त्याला सेम ती खरी उतरलेली आहे. असो, तुम्ही भरपूर तिला प्रेम दिलं, तिला खूप बरं वाटलं. कमेंट वाचल्यानंतर तिला म्हणजे भरून पण आलं. कारण कसं असतं की बघा, आपण एखाद्याला म्हणतो आपल्यासाठी बाबा आशीर्वाद मागा किंवा देवाला प्रार्थना करा, पण इथे तर न मागता न ही करता तिला त्या गोष्टी मिळाल्या. तर ती येणार होती, त्या हिशोबानं मग मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने ना बऱ्यापैकी वाटण कुटण लसूण बिसून सोलून खूप साऱ्या गोष्टी तिनं तयार ठेवलेल्या होत्या. तुम्हाला माहिती आहे की ती पण पूर्वतयारी करणारी आहे, त्यामुळे तिनं पूर्वतयारी बऱ्यापैकी करून ठेवलेली होती. मला फ्रीजमध्येच हे आयते बटाटे म्हणजे उकडलेले सापडले होते. तिनं वाटणंसुद्धा करून ठेवलेली होती. त्यामुळे एवढं काही मला स्वयंपाकाचं अजिबात काही वाटलं नाही. फक्त एकच असते की बघा, तर पेशंटला तुम्ही कधीही घरचं जेवण आणि गरम गरम जेवढं जेवण द्याल तेवढं ते पोट भरून खाईल. कारण आधीच एक तर ते दवाखान्यात त्या सगळ्या गोष्टी तोंड दिलेलं असतं. तुम्हाला माहीत आहे की खरंच सांगते मी, कोणाच्या आयुष्यामध्ये दवाखान्याची पायरी नको. कारण तिथं गेल्यानंतर काय असतं, काय त्या वेदना असतात, काय त्रास असतो हे जाऊन आलेलं त्यालाच माहीत असतं. त्यामुळे त्याला योग्य आहार मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे मी काय केलं की मग बटाट्याची एक भाजी केली, सोबत मेथीची भाजी. कारण पालेभाज्या ज्यावेळेला तुमचं ऑपरेशन वगैरे होतं किंवा आजारी असतात, पालेभाज्या आपल्या तोंडाला चव पण आणतात आणि आपल्यासाठी हेल्दी पण असतात. थोडीशी भाजी मी आणि दीदीने नीट केलेली होती. सगळ्यांसाठीच हे जेवण होतं संध्याकाळचं. म्हणजे आपण आहे तोपर्यंत. काल तुमच्या कमेंट आले की ताई बाबा तुझं मला खूप आवडलं, तू गेली तर. हो, आणि हो दुसरी गोष्ट, परीक्षेबद्दल मला बोलतात किटोची एक्झाम सुरू झाली तर नाही. मराठी मीडियम जी आहेत ना त्यांची 20 तारखेला सुरू झाली. किटोची एक्झाम जी आहे ती 23 तारखेला सुरू होणार आहे. त्यामुळे मला येता आलं, कारण पुढे थोडासा वेळ होता. त्या हिशोबाने मला म्हणजे बरं वाटलं की बाबा थोडासा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण दोन्ही पण हँडल करू शकतो. मी तुम्हाला परवाही बोललेले होते एका व्हिडिओमध्ये की खायला असतात, गायला कोणी नसतं. जिथं ज्या वेळेला खरी गरज असेल ना माणसाला त्याच वेळेला जावा, इतर वेळी जावा न जावा. आणि दिवाळीमध्ये मला काही यायला जमलं नाही. तुम्हाला माहिती आहे की दिवाळीमध्ये मी आलेली नाही. त्याचं मला अजिबात हे वाटलं नाही. पण आता जर आले नसते तर मला एवढं वाईट वाटलं असतं. कारण का, खरी गरज इथं असते. आनंदामध्ये तर सगळेच येतात हो, पण ज्यावेळेला माणसाला खरी गरज असते, हे बघा सोसणारं तेच आहे, जे काय त्रास आहे त्या व्यक्तीला होतं. पण ज्यावेळेला आपली उपस्थिती तिथं असते, आपण 2 घास प्रेमाने करून घालतो ना, ते माणसाला खूप बळ देतं. ज्यावेळेला माणूस असं म्हणजे सगळे आहेत पण आपली जवळची किंवा ज्यांना आपण प्रेम देतो, जी आपली प्रेमाची माणसं असतात, ती जर गेली नाही तर त्यावेळेला खूप वाईट वाटतं. खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. तसं तरी मी आणि दादा दोघं पण येणार होतो. पण कसं आहे ना की बघा, आता किट्टोची तोंडावर एक्झाम आली, त्यामुळे तिच्यावर सगळं घरातलं टाकून येणं योग्य नव्हतं. त्यामुळे आम्ही असं विचार केला की बाबा एक पुढं मागं असं गेलेलं बरं. म्हणजे मी जाऊन येणार, त्याच्यानंतर मग तुमचे दादा जातील ह्या हिशोबानं. आणि आता एक्झाम पण महिनाभर चालणार आहे किट्टोची. कारण ते एक्झाम पण ह्यावेळेला अशा कशा आलेत काय माहीत. एकतर आले ते आले लवकर आल्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर महिनाभर चालणार आहे. कारण एक पेपर झाले की 4 दिवस सुट्ट्या, एक पेपर झाले की 4 दिवस सुट्ट्या, असं सगळं आहे. आता बघूया, मी जाऊन आले की मग तुमचे दादा जातील. आणि मी पण येताना बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या व्यवस्थित करून आले. की मला असं होतं की बाबा पोरगीचा वेळ जायला नको घरातल्या ह्याच्यात. तिला सांगितलेलं जिथल्या तिथं सगळं पडल्यानं पडू दे, तुझा अभ्यास करून काय तुला वेळ मिळेल त्याच्यामध्येच तू कर, पण तुझा अभ्यास सोडून तू घराकडे अजिबात बघू नको. मग ते जेवणाचं असू दे किंवा इतर कुठलंही काम असू दे, आल्यानंतर मी जे काय आहे ते बघते म्हणून सांगितलं. रिंग बघितली ना, बाबा आर्यन जपून करू ते कसं पण असते. छोटीशी एकदम बारीक, एकदम कपाळामध्ये उडवून दिसते चिंगी शेक.
ती कशी आहे? तिचे अच्छा फ्राय वरण फोडीला लागतो तिला. आता तू कितीला येणार आहे? आता ये दादा चाललाय ना बनायला. आणा चालाय मस्त अशी फोडणी, लसणाचा तडका, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, गमगमाट सुद्धा ना मस्त. हमारी भूतनी, लाल बाल वाली भूतनी. छान दिसते का नाही दीदी या ड्रेसमध्ये? मस्त सूट झालाय, परफेक्ट बसलाय. यासाठीच ना आपलं शरीर 0 फिगरवरती किंवा मेंटेन असावं, नाहीतर ड्रेस बसत नाहीत बाई. आमचं तेच झालंय. आता बारीक झाले मी. तू? हो, नाही तर हा टाईट व्हायचा माझा. हां हां. बाथरूम मध्ये, बेडरूम मशीन मध्ये टाकली. तिथे बघू मेकअप काय काय करतेस तू? मी आता नाही केला काय, एकदम सिंपल. टिकली लावली हां, आणि बस थोडा ब्लश. ब्लश झाला मेकअप. स्किन केअर मध्ये काय वापरते? मॉइश्चरायझर कोणता आहे? दाखवते ना. चांगला आहे, तुला सूट झालंय या वेळेला? मला डॉक्टरने दिला. होय. हा. हे बघा, हे गोल फिरायला लागले नुसतं. आणि हो, दीदी आणि यश जुने बघा. हे बघा, आई आणि पोरं बघा. ताईनं अक्षरशः आम्ही मगाच्यापासून 2 तास झालं दोघंच घरात आहोत, सगळेजण जिकडे तिकडे बाहेर आहेत. एवढं बोर व्हायला लागलंय. अक्षरशः मला या घरात आहे ना एवढ्या वर्षात कधीच झालं नाही, एवढं बोर व्हायला लागलंय. मी आणि आरूच आहे. आरू तर लय वैतागलेला आहे, कारण यश असणं किंवा दिदी असणं कोणीतरी असतं, सगळी राहू दे, आई घरात असली ना बोर वाटत नाही. काय एवढं घर असं खायला उठल्यागत झाले म्हणता. मी तर आहे ना या खुर्चीवर आहे ना चक्रा मारत बसलेले आहे. कामं तर झालेली आहेत सगळी, कारण इकडं जी काही थोडीफार भांडी होती ती घासून ठेवलेली आहेत सगळी. जेवण तर झालेत, आता आल्यानंतर ठरणार भाकरी का चपाती, त्याच्यावर पुढं बघायचं. मग आता करायचं काय? त्यात काही साड्यांच्या ऑर्डरी वगैरे बघत होते, पण ते म्हणतात नाही की आपली थोडीशी मानसिकता ही असेल तर आपण तेवढं इंटरेस्ट देत नाही. उद्याचा व्हिडिओचं काम करावं म्हणलं तर म्हणलं ते संध्याकाळी किंवा उद्याच्या उद्या केलेलं बरं. असलं बोर झालंय म्हणता. कधी येतात अशी वाट बघायला लागलोय. आरूला तर काही गमना होय ना. फिलिंग बॅड यायला लागलंय. तर असं होतंय बरं का घरात. आपल्या घरात आपण एकटा असू दे, काही वाटत नाही. श्री स्वामी समर्थ सरताईंना पोरीने सगळं आवरून ठेवले दिसते. फक्त घर बघूनच करते तर हे सगळं आवरले.
हा बरी आहेत मी, आणि मी सांगेन सोनाच्या व्हिडिओमध्ये. आजचे दिवस नाही काही सांगत मी, आत्ताच आलेत घरी. तर उद्या मी सांगेल थोडंसं. आज जरा थोडं कवर होते, उद्या मी सांगेल काय झालं काय नाही, कशामुळे इतकं अर्जंटच ऑपरेशन करावं लागलं. पण माझी पोरगी आली ना, तुम्हाला सांगू अर्ध दुखणं माझं गायब झालं. तिला मी नको बोलत होते, यायलाच नको बोलत, पोरीची परीक्षा आहे तू येऊच नको. पण तिने सांगितलं नाही, आपोआप कधी तिने तिकीट काढलं मला माहीत पण नाही. आणि आले तुम्हाला खरं सांगू बोलून आता रडायचं नाही, पण ते आले यायचं म्हटलं मला एवढं बरं वाटलं. नको ग बस, गरम झाले. तिथं माझी ना नवस बोललेली कुणाला ग श्रीकृष्णाला, मम्मीचं ऑपरेशन व्यवस्थित होऊन घरी येऊ दे, मी तुला येते. मॅडम लगेच गेल्या, मम्मी घरात येते ना तो प्रसाद घेऊन आली. पण डिस्कॉनला काय करायचं. आणि याचं लगेच काय चाललंय बघा. अगं केस राहिली ना, एवढं इरिटेट होत. फ्रेश नाही वाटत. मस्त अशी बाजरीची गरम गरम भाकरी जी आहे ती मी सगळ्यांना बनवली, कारण भाज्या होत्या ना, त्यामुळे म्हणजे चवीला पण छान लागतं ना. आईला पण थोडंसं भाकरीच खायची इच्छा होती, त्यामुळे मग बाजरीच्या भाकरी बनवल्या, गरम गरम तिला दिली. फक्त एक लक्षात ठेवा की समजा पहिला दिवस असेल पेशंटचा तर वरचा पापुंद्रासुद्धा काढायचा, कारण ते पोटामध्ये टोचलं जातं ना, त्यामुळे. नाही नाही मला नाही जेवायचं आहेच तुला. अर्धी का भाकरी खाऊच लागलं काय. सोनाली बघा, आम्ही तिच्या आता हाताने ते बनवलं संध्याकाळी जेवण. जेवलोय. आणि मला बोली गरम डाळ भात खायला लागलाय. आणि पोरीच्या हातचं खाल्ले आणि बरं वाटतं. हे बघा, पण एवढं ताट भरून आणलं, एवढं खाणार नाही मी. अगं जेवढं टाकतंय तेवढं तरी खा. ओके, मामाला पण वाढले तिने बघ. कसं झालं पप्पा जेवण? एक नंबर. आज बहिणीच्या आजची हॅलो, मस्त पार्टी आहे. हॅलो, जेवले? तू जेव. आणि आपल्या फॅमिलीतल्या खूप साऱ्या ताईंची इच्छा आहे की नेमका प्रॉब्लेम काय वगैरे हे जरूर शेअर कर. तर नक्कीच मी नाही शेअर करणार, आई तिला जेवढं वाटतं, जे योग्य वाटतं ती नक्की शेअर करेन. कारण कसं असतं की बाबा तिला काय शेअर करायचं आहे, कितपत करायचं आहे, हा तिचासुद्धा प्रश्न असतो ना. पण नक्की शेअर करेन, कारण का आपण लेडीज खूप खूप दुर्लक्ष करतो. आज तिच्या काही गोष्टीतून मलाही खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या की बाबा आपण एखाद्या गोष्टीला दुर्लक्ष करणं किंवा जाऊ दे म्हणणं, याला काय म्हणजे काय परिणाम असतात ना, हे पण तुम्हालाही कळणं गरजेचं आहे. कारण खूप साऱ्या म्हणजे 99% माझ्या ताई व्हिडिओ बघतात, 1% असतील बाबा दादा लोक, पण 99% बघतात, त्यामुळे त्याचाही त्यांना फायदा होते. त्याच्यानंतर तिची थोडीशी मी दृष्ट काढली, जसं आता आपली जजची आई काढते ना त्या पद्धतीने मी तिची दृष्ट काढून घेतली. त्याच्यानंतर दादानी ना थोडंसं नारळ पाणी पण मागवलेलं, ज्यूस पण मागवलेलं. आणि तुम्हाला खरं सांगू, मी तर म्हणेन की असा नवरा, असा मुलगा, अशी मुलगी नशीबवंतालाच मिळतात. तिच्या पाठीमागे म्हणजे किती काळजी घेत होते आणि दिवसभर काय धावपळ करत होते, किती तिची म्हणजे देखरेख करत होते, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. कारण मी तर एवढं कोणालाही वाहिलेलं नाही आहे, एवढं की दादा तर प्रश्नच नाही, त्यांच्याबद्दल बोलेल तेवढं कमी आहे. एक नवरा म्हणून त्यांची जबाबदारी ते 100 नव्हे 101% घेतात, आणि त्याच्याहूनही मुलं पण आहेत. दणकत देऊन पाजा दूधही घेतलं, लाडू घेतले. आता एवढे बदाम मी खाईन का बघा, खायचे. खाल्ले. हे बघ, पेशंटला असं कोणीतरी असलं ना, पेशंट लवकर गुटगुटीत होणार होय ना. आता तुझं वजन किती आहे मग? आता 73. 73. ओ माय गॉड, खात होते 1 किलो कमी मी हिला आली काटत. काय म्हणले? न खाता माझं 76 वजन झालं. न खाता 1 महिना मी जेवतच नव्हते अजिबात. ते हवा वगैरे भरल्यागत फुगतं म्हणतात, काय असतं ते? न खाऊन वजन जास्त वाढतं सोना, हा. ऍसिडिटी जास्त तयार होते आपल्या शरीरामध्ये. आणि थोडं वेळाने काही ना काही खात राहिलं पाहिजे, चरत राहिलं पाहिजे. आता मला डायटिशियन आहे, आता एक डॉक्टर का म्हणजे यश आणि ती सेम सांगते, पण मी याचं ऐकत नाही. यशचं तू कशाला घरातला ऐकते? फ्री का सल्ला कोण ऐकायला लागले ना. डॉक्टरांचीच बोलली, घरात एवढा डॉक्टर घर आहे की म्हणे, तुम्ही मुर्गी त्याचं दाल बराबर. हा बरोबर आहे. हा, तेच बोलले, घर की मुलगी दाल बरोबर आहे. तुम्ही मुलाचं ऐकत नाही, एवढं त्याला हुशार. सर्व माहिती आहे. जे डॉक्टर मला औषध देत आहेत ना आता, हा. जे डाईट असू दे, जे शुगर, सगळे यश मला देत होतं पहिले. मी घेत नव्हते आगाऊपणाने. म्हणजे तो सांगायचा ना, फिश ऑइलचं असू दे, विटामिन डी असू दे, की B12 असू दे, सगळं द्यायचं मला, मी घ्यायचीच नाही. आणि आता सगळं टोटल ते कमी झालं माझं. असं काय दूध कधी करून ठेवली ग लाडू बिडू तू आई? सगळं करून ठेवलं अगोदर, जेवत नाही खाच तूच. नाही आम्हाला एक पण खा म्हणू नको.